देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। परिवार आपल्याकडे आलेला आहे, त्या परिवाराला कुठपर्यंत न्याय मिळेल असं ठाकरे परिवार आपल्यावर विश्वास वारंवार ही घटना होऊन राहिली आहे, त्याच्यावर आपण म्हणजे कोणती कारवाई करणार असं त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई कोणती असणार? सध्या आपल्याकडे प्राप्त माहितीनुसार ठाकरे यांची ही दुसरी तक्रार आहे, परंतु जी पहिली तक्रार होती ती तक्रार वेगळ्या स्वरूपाची होती। त्यामध्ये दाखल झालेले सेक्शन्स हे वेगळे होते आणि आज काल जे दाखल झालेली घटना आहे ही वेगळ्या कायद्याअंतर्गत दाखल झालेली आहे। तर पहिल्या जी तक्रार आहे त्यामध्ये तपास होऊन चार्जशीट ही दाखल झालेला आहे। आता सदर प्रकरणामध्ये आपण तपास करीत आहोत। तपासाच्या काही गोष्टी आपण आता मी आपल्याला सांगू शकत नाही, परंतु तपास करून लवकरात लवकर चार्जशीट वेळेमध्ये कोर्टामध्ये दाखल करूयात आणि त्याप्रमाणे एक गुन्हा दाखल झाला, आता अंधश्रद्धेचा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे। तर टीके ब्रदर्स असं समजायचं का की ते आपल्या पॉलिटिकल्स याच्यावर जास्तच म्हणजे ठामपणे विश्वास आहे की आम्ही काही करू तरी आमचं काही होणार नाही, असं काही त्यांच्या याच्यात आहे का? नाही, आपला विषय जो आहे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व जादूटोणा प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आपण या गुन्ह्याच्या एकदम प्राथमिक स्टेजवरती आहोत। काल FIR दाखल झालेली आहे, अजून पूर्ण तपास होणे बाकी आहे आणि तपासामध्ये जसं जसं त्या व्यक्तीचा गुन्हा निष्पन्न होत आहे त्याप्रमाणे आपण कायदेशीर कारवाई करणारच आहोत। सर, त्याच्यात एक अशी गोष्ट आहे, त्याच्यात म्हणजे कसं आहे की ते ज्यांना जे पहिली बिल भेटलेली आहे त्यांना पण वारंवार हे घटना करतात, याचा अर्थ की त्यांना कायद्याच्या काही म्हणजे भीतीच नाही आहे त्यांनी। यामध्ये आता आपण असं आहे, मी आत्ताच सांगितलं की 3 ते 4 महिन्यापूर्वी त्यांच्या विरोधात एक तक्रार आलेली होती, त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु तक्रार आणि कालची जी फिर्याद आहे हे दोन्ही वेगवेगळ्या सेक्शन्स अंतर्गत दाखल आहेत आणि त्याचा तो स्वतंत्र तपास आहे आणि या सदर घटनेचा हा स्वतंत्र तपास आहे। त्याच्या विरोधात योग्य ते आपण कायदेशीर कारवाई करत आहोत आणि सदर या प्रकरणाचा तपास सुरू आहे। वेळेत चार्जशीट शेवटचा प्रश्न विशाल क्षीरसागर साहेब, तुमच्या माध्यमातून या ठाकरे परिवाराच्या या मीडियाच्या माध्यमातून आपल्या कशा पद्धतीने आपण एक पोलीस आयुक्त असून एक मनुष्य म्हणून आपण कशा पद्धतीने या जादूटोण्यावर याच्या ठाकरे परिवार आपण मदत करतो पूर्ण महाराष्ट्राला? सध्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू आहे। त्या अनुषंगाने आपण त्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळत राहते। नागरिकांनाही आम्ही वेळोवेळी आवाहन करीत असतो की जर अशा पद्धतीने जर कुठे जादूटोणा अनिष्ट प्रथा याबाबत जर प्रोत्साहन दिलं जात असेल किंवा त्या बाबत बोलून समाजामध्ये गैरसमज पसरवित असेल तर त्यांची तशी तक्रार आल्यानंतर आपण कायदेशीर कारवाई करीत असतो। तसेच आम्ही नागरिकांनाही वेळोवेळी आवाहन करीत असतो की तुम्ही अशा गोष्टीवरती अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नये, याचंही वेळोवेळी आम्ही पोलिसांमार्फत जनतेला आवाहन करीत असतो। धन्यवाद। थैंक यू सर। लिगावचं अगर प्रकरण देखलं गेलं तर कामठी मौदा विधानसभा क्षेत्रातला हा मोठा गाव आहे। ज्या प्रकारे या गावातल्या लिगावच्या ह्या ठाकरे बंधूवर ठाकरे परिवारावर ज्या प्रकारे काही वर्षा पहिले त्यांच्या आजोबाला मारहाण झाली होती, 6 महिन्या पहिले जे मारहाण झाली होती त्या मारहाणचा या पोलीस स्टेशनला आपण कामठी पोलीस स्टेशनचा या इथे आहोत। 2दा तक्रार झाली आहे, त्या 2दा तक्रारीच्या माध्यमातून या प्रकारे आपण बघितलं गेलं की मागल्या 2 दिवसा पहिले त्याच विकेमनी ज्या प्रकारे त्याला सभापतीचा आशीर्वाद आहे असं संपूर्ण गावात आहे, त्यांनी अंधश्रद्धाच्या माध्यमातून ठाकरे परिवारावर अंधश्रद्धाचा हा एक मोठा कारण खंडर ज्या प्रकारे आपण महाराष्ट्र सरकार
खंडर म्हणून हे एक मोठं एक अभिवादन चालवत आहे आणि त्याप्रकारे अगर ठाकरे परिवार नेहमी अशा प्रकारचा अत्याचार होत आहे आणि त्या प्रकारे अत्याचाराच्या माध्यमातून ठाकरे परिवाराचे बंधू माझ्याबरोबर आहे. दादा, काय झालं आहे नेमकं? ज्या प्रकारे एक अराजकता, एक गुंडागर्दी, एक सभापती आणि त्याच्याबरोबर एक जे उईके म्हणून आहेत ते आपल्या परिवारावर नेहमी अत्याचार करतात. या 6 महिन्या पहिले आपल्या बाबाजीला मारलं होतं, आता जादू टोण्याच्या माध्यमातून ते आपल्या परिवाराला त्रास दिसत आहे. काय आहे पूर्ण नेमकं? ते आम्हाला बहुत त्रास होते. ते जे लिडरशिप आहेत त्यांच्याकडून सपोर्ट आहे, त्यांना खूप त्रास देतो आम्हाला. मागल्या 6 महिन्या पहिले बी त्रास दिला होता, आपल्या बाबाजीला मारहाण केलं होतं. हो, मारहाण झाली होती. गजू हुईकेने माझ्या बाबाजीला मारहाण केली होती. त्यांच्याबरोबर त्यांचे मुलगा दादा, एक निश्चित तौर पर मला सांगा की हे वारंवार करणं काय आहे, की गुंडागर्दी करणं आहे? लिगावला फक्त काय गुंडागर्दीला पाहिजे, सभापतीचा बी माजी सभापतीचा बी हात आहे, तर काय करायचं आहे? म्हणजे काय फक्त गुंडागर्दी करायचं त्याने ठरवलं आहे? म्हणतात की आमच्यावर बाप आहे, आम्ही बी मोठे आहोत. हो, बरोबर आहे ना. ते म्हणजे आम्ही वरचे माणसं, आमच्या हाती वरचे माणसं हातात आहेत, आम्ही पाहून घेऊन यायले. वरचे गुंडागर्दी कराल, गुंडागर्दी करतात. आज काय आपण निवेदन दिलं ठाणेदार साहेबांना? ठाणेदार साहेबांना म्हटलं आमची सुरक्षा पाहिजे, कारण की आमच्यावर जादूटोणा पण केला आहे आता काल. 2 दिवसाअगोदर त्यांनी जादूटोणा केला. हो, जादूटोणा केला त्यांनी. बाहुले किंवा हे कोणते निंबू वगैरे त्याच्या रात्रीचे 1 वाजता. त्याच्यानंतर ते सकाळी तिथून त्यांच्या घरातूनच आल्यासारखे, घराच्या वरून आल्यासारखे दिसले आम्हाला रात्री CCTV कॅमेरामध्ये. या सर्व प्रकरणामध्ये काय ते करणार चाहतात? काय ठाकरे बंधूपासून ठाकरे परिवारासकून त्यांना फक्त झगडा करायचा, का पूर्ण गावच्या बरोबर झगडा करण्याची त्यांची मनस्थिती आहे? आणि मनस्थिती तेवढी आपण जाणू नाही शकत, पण आता आमच्यासोबत तर त्या 6 महिन्यापासून झगडा करत आहेत. नाही, त्याच्या अगोदर काही झगडा नव्हता, नाही, काही नाही. आमचं चांगलं प्रेमानं राहणं सगळं व्यवस्थित होतं. आमच्या वडिलाला मारलं त्याच्यामुळे आमचं त्यांच्याशी दुश्मनी झाली किंवा त्यांनी केली, नाही तर आमची काही दुश्मनी होती नाही, काही नाही. त्याच्या अगोदर बरोबर व्यवस्थित होतं. माझ्याबरोबर दादा आहेत. दादा, हा सर्व प्रकरणात आपण जवळून पाहिलेला आहे. मागल्या 6 महिन्या पहिले आपल्या आजोबांना मारहाण केलं होतं. आपल्या समोर तो उईके राहता, त्यावर माजी सभापतींचा बी एक मोठा त्यांच्यावर सोबत आहे, साथ आहे. तर असं करणं म्हणजे गुंडागर्दी करणं. कुठंतरी असं वाटते की आपण हे सर्व बंद करा. ते म्हणतात की आमच्यावर तर बी बाप आहे, आमच्यावर बी आका आहे. तर काय हे बरोबर आहे? नाही, ते सीधं बावनकुळे साहेबांचं नाव घेतात. बावनकुळे साहेब आमच्या पाठीशी नाही, निदान साहेब आमच्या पाठीशी नाहीत. निदान साहेब आमचे, बावनकुळे साहेबाशी आपले बी संबंध चांगले आहेत. हो, आमचे पण चांगले आहेत ना. आम्ही पण त्यांचेच माणसं आहोत. आम्ही कुठे वाईट केलं कोणाचं? आम्ही कोणाचं वाईट केलं? बाबा, माझे आजोबा 85 वर्षाचे, ते चुपचाप ग्रामपंचायतसोबत बोलत होते. तो आला तिकून सभापती, तो आपला शिवागाळ करायला लागला. शिवागाळ करता तिकून त्याचा भाऊ आला, याचा हातचा फोन हिसकण्याची कोशिश केली, धावला याच्या मागे, फोन आपटला, याचा फोन फोडला. मग याच्या मागे याला सोडलं, आजोबाला धरलं, पडकन मारून दिलं. आजोबा पडले, हाड तुटलं त्यांचं. मग त्यानंतर इथं आम्ही आलो. इथं पोलीस पण काही तो म्हणते सीधा पोलीस माझ्या खिशात. बावनकुळे साहेब बी आजोबाला बघायला आले होते. साहेबांनी जेव्हा आम्ही बावनकुळे साहेब जेव्हा आजोबांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की बावनकुळे साहेब मी त्यांना लहानापासून पाहिलं आहे. तर असं करणं, कृत्य करणं बरोबर आहे? साहेबांचं नाव घेणं. बावनकुळे साहेबांनी स्वतः त्याच्याच अंगणात उईकेच्या बावनकुळे साहेबांनी स्वतः आपल्या हाताने शॉल गिल देऊन, बुके देऊन त्यांचं स्वागत केलं. काही वरिष्ठ नागरिक आहे तर तरी पण ते त्याचे नाव घेऊन असे आम्हाला भेवाडतात. आता आम्ही कोणाकडे दाद मागावं? 2 दिवसा पहिले त्यांनी जे कृत्य केलं जादूटोणा, तर याबद्दल आपण आज तक्रार केली. काय म्हटलं तुमच्या SP साहेबांची? ACP साहेबांनी म्हटलं आहे का आम्ही तपास चालू आहे म्हणे आमचा, तुम्ही निश्चिंत राहा म्हणे. साहेबांना म्हटलं आम्ही साहेब याच्या पहिले पण आमची FIR आहे आजोबावाली. मग त्यानंतर आईने FIR केली त्याच्यावर. आता मी FIR केली. त्यांनी काल परवाच्या दिवशी 1च्या दरम्यान निंबू, काही बावल्या असं धागे दोरे बांधून त्याच्या गच्चीवरून आमच्या अंगणामध्ये फेकले. आणि त्याच्यामुळं सकाळी हा रोजच्या 5 वाजता उठून जातो आणि गाय धुण्यासाठी शेतामध्ये जातो. त्यावेळेस यांना ते आढळलं. मग यांनी मला उठवलं. आम्ही ते बघितलं तर आम्ही घाबरलो. त्यानंतर थोड्या वेळाने पोलीसवाल्यांना फोन केला, 112वर कॉल केला. आणि 112वर कॉल करता बरं अर्धा 1 तासात पोलीस आले. त्यांनी चौकशी केली व ते सगळं